नमस्कार मित्रांनो, सौजन कतर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, पाठच्या साईडला तर आमचं घर आहे, वरती दिसतंय ते. आणि मी चाललो आहे मित्रांनो शेतामध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला लावणीचा. तर पाहू पुढे काय आपल्याला हा व्ह्यू पाहायला भेटतो. मित्रांनो, आपल्याकडे एक दोन तीन खाली चार चोंडे आहेत आणि त्यात आपल्याला पाहायला भेटणार आहे लावणी. तर मित्रांनो, पहिला आम्ही जेव्हा मी शाळेमध्ये होतो ना, तेव्हा मित्रांनो रेडे होते आमच्या वाडीमध्ये. त्यांचे म्हणजे मंगेश कातकर यांचे रेडे होते. त्या रेड्याच्या नांगरकीने ही लावणी केली जायची. ते निखिल जाधव आहे, त्यांचे बैल होते, त्यांच्याबरोबर होतो म्हणजे जोताला. आणि त्याच्यानंतर मग परत इथे आमच्या इथे संकेत कातकर आहे, त्यांच्या इथे पण त्यांच्या घरी बैल होते, त्यांच्या संगती पण जोत्याला होतो. आणि मग असे मित्रांनो ते परत समीर गोताड वगैरे तसे 3-4 जण होते. तर त्यांच्या नांगरकीने ही नांगरकी केली जायची आणि ते आज आपल्याला पाहायला भेटते. तर मी असेल तर ट्रॅक्टरने नांगरकी केली जाते. तर मित्रांनो, आपण बोलो यंत्राच्या सहाय्याने, पण मित्रांनो जी बैल आणि रेडे यांच्यातून जी लावणी केली जाते ना मित्रांनो, खूप भारीच असते आणि त्याची मजा लावणीमध्ये एकदम भारीच असते. कारण मित्रांनो, आज आमच्या इथे आम्ही 3 जण आहेत आणि 4 जण आहेत, कारण मित्रांनो वहिनी आलेत नाही, जेवण आणणार आहेत. आणि मी आई आहे तिकडे आणि ते वाडीतले आहेत, परत ट्रॅक्टर आहे. तर असं आज आपल्याकडे लावणी चालू करणार आहोत. तर पाहू.
तर मंडळी पाऊस गेलेला आहे आणि परत पाऊस पुरा धरलेला आहे. आपल्याला साईडला दिसतोय ना नजारा, तर पाऊस धरलेला आहे. आणि काल रात्री मित्रांनो खूप इकडे पाऊस पडत होता आणि आपण सकाळी आलो तर बोलत होते की पाऊस घेऊन आलास ठीक आहे, तर असं बोलत होते. आणि त्या साईडला मित्रांनो वरती आपला ट्रॅक्टर आहे, 1 2 3 सोंडे अजून नांगरायचे. हा एक सोंडा नांगरलेला आहे आणि तिकडे आई आहे आणि इकडे वाडीतली एक मंडळी आहे. तर लावणी लावायचा बेत चालू आहे. तर कोकणातला हा असा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात. तर लावणी लावायचे नजारे मित्रांनो खूप छान असतात आणि ती मजा वेगळीच असते. कारण मित्रांनो जसं बोलतात ना वर्षातून आपणला, तर मित्रांनो असं बोललं होतं की वर्षातला सण आपला गणपती बाप्पा येतो. तसंच मित्रांनो हे लावणीचं एक म्हणजे असं बोललं ना नजारा तर वर्षातून एकदा येतो, पण मित्रांनो आनंद घेण्यासारखा असतो आणि ते कोकणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. तर पाहू पाहायला दिसतंय तर मित्रांनो लावणी चालू आहे आणि आपल्या इकडे पाठच्या साईडला ट्रॅक्टरनी नांगरलं जात आहे आणि त्या साईडला वहिनी आहे, सुषमाताई आहे आणि आई आहे आणि आमच्या वाडीतलं एक माणूस पैरं केलेलं आहे. तर मित्रांनो आमच्या इथे लावणीला एकमेकाला मदत पण केली जाते. तर आज तुझ्याकडे तर उद्या ह्याच्याकडे असं हे पैरंपणे केलं जातं. आणि मित्रांनो कोकणामध्ये हा गाडी म्हणजे असं बोल ना लावणीचा, तर लावणीचा बेत मित्रांनो एकदम डेंजर असतो आणि पावसातून जो एन्जॉय म्हणजे मजा करायचं आहे ना एकदम भारीच असतं आणि त्यात पाहायला भेटतं आहे. आपल्या इथे लहान मुलं नाहीत कारण मित्रांनो आज सर्व स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये गेलेत, नाही तर खूप मुलं असतात आपल्या इथे. तर आज आपण पावसातून भिजून लावणीचा एन्जॉय घेतो आहे आणि तो पाहायला भेटणार आहे. तर पाहू पुढे. जर नांगरून झाल्याच्या नंतर आहे ना मित्रांनो ज्या कडा असतात ना त्या मित्रांनो नांगराने पण घेतल्या जात नाहीत आणि ट्रॅक्टरने पण घेतल्या नाही जात. तर मित्रांनो खुडल्याने खतलं जातं. तर आपल्याकडे खुडलं किंवा खंते बोलतात आणि त्या साहाय्याने ती कडा खतली जाते कारण तिला आपल्या इकडे गोटा बोलले जातात. आणि गोट्याला मित्रांनो बैल पण जात नाहीत कारण मित्रांनो शेताच्या बांधावरून साईडला पण दुसऱ्याची शेती असते आणि त्यामुळे मग दुसऱ्याच्या शेतीत घालणं बैल मग आपल्या शेतातून घालायला लागतात आणि त्यामुळे मग ती गोटा वाहिली जाते. तर मित्रांनो ती मग खुदल्याने खतली जाते आणि ते आपल्याला पाहायला भेटतंय. तर तिकडे काशीचा फक्त आहे आणि या साईडला हा असा आजचा व्ह्यू पाहायला भेटतोय लावणीचा. तर आता हा व्हिडिओ तर मंडळी हा आपला जर आजचा लावणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो तुम्ही कोकणवासी जर असाल तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण मित्रांनो माझ्या कोकणातले ह्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि जर तुम्ही जर चुकतात जर पाहत असाल आणि जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.